चला तर मग आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातल्या अगदी पहिल्या रात्रीच्या गोष्टीत डोकावून पाहूया. ही गोष्ट स्वतः श्याम सांगतोय आणि आपण सगळे त्याच्यासोबत त्याच्या आठवणींच्या या सुंदर प्रवासाला निघूया. तर ही गोष्ट सुरू होते एका आश्रमात. कल्पना करा, एक असं ठिकाण जे त्या संपूर्ण गावासाठी जणू काही एक जिवंत आणि पवित्र झरा होता. एक असा झरा जो त्या गावाचं जीवन अगदी निर्मळ, स्वच्छ ठेवत होता. आश्रमातली संध्याकाळची वेळ आहे. नुकतीच प्रार्थना संपलेली आहे. सगळीकडे अगदी गावात आणि आकाशात सुद्धा एक सुंदर शांतता पसरली आहे. आणि या शांततेत सगळे मित्रमंडळी एका वर्तुळात बसलेत, शांतपणे आणि उत्सुकतेने, कारण त्यांना एक गोष्ट ऐकायची आहे. आणि या सगळ्या मित्रांच्या वर्तुळाच्या अगदी मध्यभागी कोण बसलाय, तर तो आहे श्याम. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त त्याच्याकडे लागलेल्या आहेत. सगळ्यांना माहिती आहे की तो काहीतरी सांगणार आहे आणि प्रत्येकजण कान देऊन ऐकायला अगदी तयार आहे. खरंच किती सुंदर आणि जिव्हाळ्याचं दृश्य असेल हे. त्या निःशब्द शांततेत फक्त दोनच आवाज ऐकू येत होते. एक होता दूरवरून येणाऱ्या गायींच्या गळ्यातल्या घंटांचा तो मंजूळ आवाज, आणि दुसरा होता वाऱ्याचा. आणि तो वारा कसा वाहत होता, जणू काही तो संपूर्ण जगाला, या त्रिभुवन मंदिराला प्रदक्षिणा घालत आपली न संपणारी प्रार्थना गुणगुणतोय. आणि अशा ह्या पवित्र वातावरणात श्याम बोलायला लागतो. आता श्याम गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि तो आपल्याला थेट घेऊन जातो त्याच्या आईच्या जगात, तिच्या लहानपणाच्या दिवसांत, तिच्या माहेरच्या आठवणींमध्ये, आणि तिच्या त्या प्रेमळ स्वभावाची एक सुंदर गोष्ट तो आपल्यासमोर मांडतो. श्याम सांगतो की त्याच्या आईचं माहेर काय खूप श्रीमंत वगैरे नव्हतं, पण हो, ते एक आनंदी घर होतं. खाण्यापिण्याची कशाचीच कमी नव्हती तिथे. आणि तिचे वडील म्हणजे श्यामचे आजोबा, ते खूप कर्मठ आणि देवाधर्मावर श्रद्धा ठेवणारे होते. याच संस्कारात, याच घरात तिचा स्वभाव घडला. तिचं माहेरचं नाव काय होतं माहितीये? आवडी. आणि हे नाव तिला अगदी परफेक्ट होतं. का? कारण ती लहानपणापासूनच सगळ्यांना इतकी आवडायची, इतकी लाडकी होती की तिचं नावच आवडी ठेवलं गेलं. म्हणजे बघा, तिच्या नावातच तिचा तो प्रेमळ स्वभाव सामावलेला होता. एवढंच नाही, तिला अजून एका नावाने ओळखायचे लोक, आणि ते नाव म्हणजे बयो. बयो म्हणजे काय, तर आई. विचार करा, तिचा स्वभाव इतका मायाळू होता की तिच्या माहेरची गडी माणसंसुद्धा तिला आदराने बयो म्हणायची. श्याम सांगतो की त्या हाकेमधला तो आपलेपणा, तो जिव्हाळा, तो फक्त अनुभवायचा असतो. आणि मग तिच्या आयुष्यात एक खूप मोठं वळण आलं. तिचं लग्न झालं, आणि या लग्नानंतर ती एका घरातून दुसऱ्या घरात गेली. एका पूर्णपणे वेगळ्या जगातच तिनं प्रवेश केला. तिचं लग्न अगदी लहान वयातच झालं. आणि सासर कसं होतं, तर खूप श्रीमंत आणि गावात प्रचंड मान असलेलं घर होतं. सासरी आल्यावर तिचं नाव बदलून यशोदा असं ठेवलं गेलं. म्हणजे बघा, एका नवीन नावासोबत तिची एक नवी ओळख, एक नवं आयुष्य सुरू झालं. आणि हा जो बदल होता ना तिच्या आयुष्यात, तो काही छोटा मोठा नव्हता. विचार करा, एकीकडे होतं तिचं शिस्तबद्ध, साधं पण तेवढंच आनंदी माहेर, आणि दुसरीकडे होतं श्रीमंतीने, सोन्या नाण्यांनी भरलेलं, गावात मान असलेलं प्रतिष्ठित सासर. अगदी दोन वेगळी टोकं होती ही. तिच्या सासरच्या वैभवाचं काय वर्णन करावं. त्यांना गावात लोक सरदार म्हणून ओळखायचे. अंगावर नेहमी सोन्या मोत्याचे दागिने असायचे. घर तर कायम माणसांनी आणि कामांनी गजबजलेलं असायचं. पण गंमत म्हणजे घरात इतका उत्साह भरलेला होता ना की त्या कामाचा कधी कोणाला कंटाळाच यायचा नाही. आता श्याम त्याच्या वडिलांबद्दल सांगायला लागतो, आणि त्यासोबतच त्यांच्या कुटुंबाला समाजात एक खास ओळख कशी मिळाली होती त्याबद्दलही तो बोलू लागतो. तर श्यामचे वडील, घरातले लोक त्यांना भाऊ म्हणायचे, आणि बाहेरचे भाऊराव. तर या भाऊरावांवर घराची सगळी जबाबदारी आली, तीही अगदी लहान वयात, म्हणजे जेमतेम 17-18 वर्षांचे असतील तेव्हा. कारण त्यांचे वडील म्हणजे श्यामचे आजोबा आता थकले होते. हे कुटुंब श्रीमंत होतं, प्रतिष्ठित होतं, हे तर खरंच, पण आजूबाजूच्या खेड्यांमधले लोक त्यांना एका वेगळ्याच, एका विशिष्ट नावानं ओळखायचे. ही त्यांची एक खास ओळख होती. आणि ते नाव होतं खोत. हो, श्याम सांगतो की आजूबाजूचे लोक त्यांना खोत म्हणून ओळखायचे. ही जणू काही त्यांची एक सामाजिक पदवीच होती. पण हा खोत म्हणजे नक्की काय? आणि श्याम गोष्ट सांगत असताना ऐकणाऱ्यांपैकी भिका नावाचा एक जण बरोबर हाच प्रश्न विचारतो, अरे श्याम, पण हे खोत म्हणजे काय? आणि ह्याच प्रश्नावर श्यामची त्या रात्रीची गोष्ट थांबते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या खोत शब्दाचा नेमका अर्थ काय असेल.